सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा भावार्थ. पहिल्या अध्यायात अर्जुनाला कसा शोक उत्पन्न झाला हे सांगून गीताशास्त्राच्या प्रतिपाद्य विषयाचा उपोद्घात सांगितला आहे. आणि आता या दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुन संवादात सूत्ररूपाने सर्व गीताशास्त्र अर्थात संपूर्ण गीताशास्त्राचा प्रतिपाद्य विषय सांगितला आहे. कारण श्री ज्ञानेश्वर महाराजांचे मतानुसार गीतेत कर्म, उपासना आणि ज्ञान या कांडत्रयाचे निरूपण केले असले तरी गीताशास्त्र हे ज्ञानप्रधान असून जीवास मोक्ष प्राप्त करून देण्याच्या बाबतीत स्वतंत्र आहे. या अध्यायातच संपूर्ण गीताशास्त्राचे सूत्र आहे. या अध्यायात योगस्थ कुरु कर्मणी कर्मण्यवाधिकारस्ते या श्लोकात सूत्ररूपाने म्हणजे थोडक्यात सांगितलेली अंतःकरण शुद्धी साधनाभूत अशा निष्काम कर्मनिष्ठेचीच सामान्य रूपाने तिसऱ्या अध्यायात प्रतिपादन केले आहे आणि विशेष रूपाने चौथ्या अध्यायात प्रतिपादन केले आहे. नंतर त्याचे अंतःकरण शुद्ध झाले आहे त्याच्याकरिता विहाय कामान्य सर्वांना या श्लोकात सूत्ररूपाने सांगितलेल्या शमदमादी साधन संपत्तीपूर्वक सर्व कर्म संन्यास निष्ठेचे संक्षेप्तः निरूपण 5व्या अध्यायात केले आहे. शिवाय 6व्या अध्यायात त्वम पदाच्या अर्थाचाही विचार सांगण्यात आला आहे. त्यानुसार यापुढील 6 अध्यायाच्या द्वारा युक्त असिता मत्परा या श्लोकात सांगितलेल्या वेदांत वाक्य विचारसहित अनेक प्रकारच्या भगवत निष्ठेचे प्रतिपादन या 6व्या अध्यायात तत्पदाच्या अर्थाचाही विचार निरूपिला आहे. शिवाय प्रत्येक अध्यायातील अवांतर अध्यायसंगती व प्रयोजन त्या अध्यायाचे तात्पर्याचे वेळी सांगितले आहेच. त्यानुसार वेदा विनाशिनम नित्यम इत्यादी श्लोकात सूचित अशा तत् आणि त्वम या पदाच्या अर्थाच्या एकतेचे अर्थात असी या पदाच्या 13व्या अध्यायात क्षेत्रज्ञम चापी मा विद्धी या रूपाने निरूपण केले व त्याच 13व्या अध्यायात जीव ब्रह्मात्मक ज्ञानरूप तत्वज्ञान निष्ठेचे प्रकृती पुरुष विवेकद्वारा निरूपण केले आहे. 13व्या अध्यायात तत्वनिष्ठेचे फलरूप अशा त्रैगुण्य निवृत्तीचा की जिचा त्रैगुण्य विषया वेदनिस्त्रैगुण्य भवार्जुना या श्लोकात सूत्ररूपाने उल्लेख करण्यात आला आहे. त्याचे 14व्या अध्यायात वर्णन केले आहे. त्याच त्रिगुणातीत अवस्थेस जीवनमुक्ती म्हणतात म्हणून त्या गुणातीताचे लक्षण विस्ताराने सांगितले आहे. नंतर तदागंताशी निर्वेदम इत्यादी श्लोकात सूत्ररूपाने सांगितलेले परवैराग्यनिष्ठेचे संसार वृक्षाचे छेदनद्वारा 15व्या अध्यायात कथन केले आहे. तसेच दुःखेष्वेनुद्विग्रमनः इत्यादी श्लोकात स्थितप्रज्ञांचे लक्षणाचे द्वारा संक्षेपाने सांगितलेल्या वर वैराग्यास उपकारिणी उपादेयभूत अशा दैवी संपत्तीचे आणि यामिमा पुष्पिता वाचम इत्यादी श्लोकात सूचित की जी परवैराग्यास विरोधनी आहे अशा आसुरी संपत्तीचे निरूपण 16व्या अध्यायात केले आहे. तसेच निर्द्वंद्वम नित्य सत्यस्थो इत्यादी श्लोकार्थाने सूचित दैवी संपत्तीस असाधारण कारण असणाऱ्या सात्विक श्रद्धेचे व तीस विरोधिनी असणाऱ्या राजसी तामसी श्रद्धेचे परिहारपूर्वक असे वर्णन 17व्या अध्यायात केले. आणि शेवटी 18व्या अध्यायात सर्व गीताशास्त्राचा उपसंहार सांगितला. सूत्ररूपाने अशी ही गीतेच्या संपूर्ण प्रतिपाद्य विषयाची संगती आहे. धृतराष्ट्रास संजय म्हणतो की रणभूमीवर आपल्या समोर जमलेल्या आप्तजनांचा समुदाय पाहून अर्जुन शोकाकुल होऊन त्यास स्नेह उत्पन्न होऊन चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे अर्जुनाची स्थिती झाली. हे पाहून त्या अर्जुनास मोहातून मुक्त करण्याकरिता भगवान या अध्यायात त्यास उपदेश करण्यास आरंभ करतात. प्रथम अर्जुनास त्याच्या शौर्य पराक्रम या गुणांची शंकरासी केलेल्या युद्धाधिकांची दृष्टांताने आठवण करून देऊन या युद्धप्रसंगी निशस्त्र होणे व हृदयाचे ढिलेपणास प्राप्त होणे हे षंडासारखे आहे. मोहामुळे तुझी असलेली प्रतिष्ठा तर जाईलच परंतु इहपरलोकास तू अंतरशील. संग्रामसमयी असा हृदयाचा ढिलेपणा ठेवणे पतनास कारण असते हे लक्षात ठेव व खेद करणे टाकून दे असे अर्जुनास कृपावंत भगवंताने नानापरीने सांगितले. आतापर्यंत अर्जुन निश्चयाने म्हणत होता की मी युद्ध करणार नाही. पण निश्चय सोडून अर्जुन संशयात येऊन म्हणतो हे मधुसूदना या युद्धामध्ये भीष्म व द्रोणावर बाण टाकून कसा बरं युद्ध करू कारण हे मोठे पातक घडणार आहे. पूज्य गुरुजनांचा व इष्टमित्र सोयरे यांचा वध करण्यापेक्षा भीक मागितलेली बरी
कारण मी या सर्व आप्तजनांचा वध करून त्यांच्या रक्ताने माखलेल्या भोगांचे सेवन तरी कसे करावे, म्हणून देवा मला युद्ध करू नये असे वाटते. असे बोलून अर्जुनाने देवाकडे पाहिले. तेव्हा देवास आपले म्हणणे पटलेले नाही असे त्यास वाटले. हे जाणून अर्जुन भ्याला. नंतर म्हणाला, देवा माझ्या बोलण्याकडे का लक्ष देत नाही? देवा मी या युद्ध करावे की नाही हे मला कळत नाही. नंतर अर्जुन आपल्या देवाविषयीचा अनन्य भाव प्रकट करून देवास शरण गेला व म्हणाला, देवा माझे हित काय व अनहित काय हे मला कळत नाही. मी तुझा शिष्य आहे. मला सर्वतोपरी तूच एक आहेस. तेव्हा तूच मला योग्य धर्मविरुद्ध नसेल अर्थात धर्मी काम काय आहे ते सांगा, असे अर्जुन म्हणाला. कोणत्याही दृष्टीने धर्माला प्रतिकूल नसेल असा कल्याणाचा मोक्षाचा उपाय सांगा. हे अर्जुनाच्या विनंतीचे तात्पर्य श्री ज्ञानेश्वर महाराजांनी उचित पदाने सुचविले आहे. पुढे मोहरूपी काळ सर्पाचा दंश झालेल्या अर्जुनाचे रक्षण करण्याकरिता त्याच्या केवळ कृपा कटाक्ष दृष्टीतूनच विष उतरण्याचे सामर्थ्य आहे, असे श्री हरिरूप गारुडी असे कसे धावून आले हे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी मोठ्या उत्कट रूपकाने प्रतिपादिले आहे. तसेच पुढे ज्ञानप्राप्तीने मोहनिवृत्ती यावर सुंदर 2 रूपके करून श्रीकृष्णरूपी मेघ की जो कृपामृत रूप जीवनाने युक्त आहे तो अर्जुनरूपी पर्वतावर वर्षाव करेल व त्यामुळे अर्जुनरूपी पर्वत शांत होऊन ज्ञानरूपी नवीन अंकुर त्या ठिकाणी कसा फुटेल ते पहा. ती कथा समाधान वृत्तीने ऐका, असे निवृत्तीनाथाचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. येथपर्यंत सर्व देवाचे बोलणे वर करणे उपचाराप्रमाणे होते, परंतु सद्वैद्य जसा रोग असद्य आहे असे पाहून ते रोगाची खोलवर चिकित्सा करून रोगाचे निश्चित निदान करतो व मग अमृततुल्य निर्वाणीच्या दिव्य औषधीचे तात्काळ योजना करतो. त्याप्रमाणे अतिस्नेहाने युक्त अर्जुनाच्या मी युद्ध करणार नाही कारण मला पाप लागेल व कुलाच्या अधपतनाला मीच कारण होईन या म्हणण्याच्या बारकाईने निदान करून मोहनिवृत्तीकरिता भगवंताने आता येथूनच वरवर पाहता कठोर पण परिणामी अतिसुरस अत्यंत हितकर असा उपदेश अध्यात्मज्ञानाच्या बैठकीवरून करण्यास सुरुवात केली. कारण अध्यस्त मोह निवृत्त्यर्थ अध्यात्मज्ञानच समर्थ आहे. भगवंताने अर्जुनास असे विचारले की 1. तू काय आत्म्याचा नाश होईल म्हणून शोक करतोस का? 2. देहाचा नाश होईल म्हणून शोक करतोस का? 3. प्राणिमात्राचा नाश होईल म्हणून शोक करतोस का? 4. स्वधर्माचा नाश होईल म्हणून शोक करतोस का? अशा 4 विकल्पाचे क्रमाने विवेचन करून अर्जुना तुला कोणत्याही दृष्टीने शोक करण्याचे कारण नाही असे भगवान सांगतात. अरे अर्जुना, या जगाचा नियंता सर्वज्ञ सर्व शक्तिमान असा ईश्वर असून सृष्टीच्या उत्पत्ती नाशाचा क्रम अखंड चालू आहे. असे असता तो आपल्या ठिकाणी मी मारले तरच हे मरतील व त्यामुळे मला पाप लागेल अशी व्यर्थ अहंता का घेतोस? अरे तू मारशील तरच हे मरतील, नाहीतर हे चिरंजीव होणार आहेत काय? अरे जन्ममृत्यू ही केवळ भ्रांती असल्यामुळे विचारवंत या दोहांचीही शोक करीत नाहीत असे सांगितले. जे तत्त्वज्ञ संत आहेत ते सार आहे काय असार आहे काय याचा विचार करून, हे तत्त्वज्ञ संत आहेत ते सार काय असार काय याचा विचार करून नित्य अस्थि भ्राती प्रियरूप परमात्मा चैतन्यच या त्रिगुणात्मक जगात सार असून भ्रांती असार आहे. अर्थात त्रिगुणात्मक असत जड दुःखरूप प्रपंच मिथ्या आहे असे जाणतात. अर्थात विचाराने ज्याचा निराश होतो तो प्रपंच मिथ्या व उपाधी निरासानंतर उर्वरित तत्वतः जे ब्रह्मत्व उरते ते सत्य आहे असे तत्वज्ञानाने जाणलेले असते. अर्जुना तूही तसेच जाण. हा लोकत्रयाकार ज्याचा विस्तार आहे त्याला नाम वर्ण आकार इत्यादी काही एक चिन्ह नाही. जो शाश्वत सर्वांतर्यामी जन्मक्षयातीत आणि सर्वदा सर्वगत म्हणजे देशकाल वस्तू परिच्छेद रहित आत्मा आहे. त्याचा कोणत्याही शस्त्राने घात करू केले तरी केव्हाही घात होत नाही. नव्हे, आत्माचा घात होणे शक्य नाही. आता शरीर नाशाकरिता तू शोक करीत असलास तरी ते योग्य नाही, कारण शरीराचा नासणे हा स्वभावच आहे. म्हणजे शरीरात हे स्वभावतःच नाशवंत आहे. तू शस्त्राने शरीराचा नाश केला नाही तरी आज ना उद्या त्या शरीराचा नाश होणार आहे. तू त्या शरीरावर नजर ठेवून मी मारणारा व हे कौरव मरणारे आहेत असे म्हणत आहेस. जशी जुनी वस्त्रे फाटली म्हणजे मनुष्य नवी वस्त्री घेतो, त्याप्रमाणे हा आत्मा एक देह टाकून दुसरा देह स्वीकारतो. शरीराच्या नाशाने मूळ चैतन्य स्वरूपाचा नाश होत नाही. अनादि नित्य सिद्ध निरुपाधिक विशुद्ध चैतन्यनाथाचा या शस्त्राधिकांकडून नाश होणे शक्य नाही.
असा गुणत्रयरहित अविकृत आकारातीत सर्वात्मक आत्मा आहे. हे तू जाण, म्हणजे तुझा सगळा शोक आपोआप नाहीसा होईल. येथपर्यंत आत्मा अमर अविनाशी आहे त्या दृष्टीने विचार केला, अथवा शरीर पुन्हा जन्माला येणारे व जाणणारे आहे या दृष्टीने विचार केला तरी तुला शोक करण्यास अवकाश नाही, असे 2 विकल्पाचे स्पष्टीकरण केले. आता प्राणिमात्रांचा किंवा जीवात्म्याचा नाश होईल म्हणून शोक करीत असलास तरी ते योग्य नाही, कारण जीवात्मा खरा ब्रह्मस्वरूप असून नित्य आहे हे न जाणता हा देहाच्या उत्पत्ती नाशाबरोबर उत्पत्ती नाशवान आहे असे मानले तरी तुला शोक करणे उचित नाही. गंगेच्या पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे आदी स्थिती अंत याचा क्रम अखंड चालू आहे. हा प्रवाह तुला थांबविता येणार नाही. जीवलोक जन्ममृत्यूच्या अधीन आहे हे पाहून शोक करीत बसलास तरी जन्ममृत्यू हे अपरिहार अटळ आहे. त्यामुळे तुला शोक करण्याचे कारण नाही. जे उत्पन्न होते ते नाश पावते व नाश पावलेले पुन्हा उत्पन्न होते. असा हा क्रम रहाटगाडग्याप्रमाणे सतत चालू आहे. हे सर्व जीव जन्मापूर्वी निराकार, मग जन्मानंतर आकारास येतात, पुन्हा नाश होऊन अव्यक्त अशा पूर्वस्थितीस येतात. आकारास आलेली सृष्टी माया करीत आहे. मुळात जे नाही त्यासाठी तू काय रडत बसला आहेस? ज्या चैतन्याच्या प्राप्तीकरता संतांच्या ठिकाणी तळमळ उत्पन्न होताच त्यांना विषय सोडून जातात, विरक्त आत्मलाभाकरिता वनवास सहन करतात, त्यांच्यावर नजर ठेवून मुनीश्वर तपाचे आचरण करतात, ज्या चैतन्यास निश्चळ अंतःकरणाने निरखून पाहतात सर्व संसार विसरून जातात, कित्येक त्यांचे गुणानुवाद करता करता चित्तात वैराग्य उत्पन्न होऊन शेवटी तद्रूप झाले, कित्येक त्यांचे स्वरूप ऐकताच शांत होऊन देहभाव विवर्जित झाले, कित्येक त्यांच्या अनुभवाने तद्रूपता पावले, त्या चैतन्याकडे तू लक्ष दे. जन्म व मृत्यू हे भ्रांतीला वश झाल्यामुळे अनुभवास येतात. तत्वतः आत्मवस्तू ही अविनाशी आहे. जशा एकाच शरीराचे ठिकाणी बालपण, तरुणपण इत्यादी अनेक अवस्था येतात व जातात, त्या एक अवस्थेबरोबर शरीराची काही नाश होत नाही, त्याप्रमाणे एकाच अद्वितीय चैतन्याच्या ठिकाणी अनेक शरीरे येतात व जातात, असे जो जाणतो तो व्यामोह दुःखास प्राप्त होत नाही. अरे, या विषयाच्या ठिकाणी एकनिष्ठता नाही. हे विषय अनुकूलतेने केव्हा सुखास तर प्रतिकूलतेने केव्हा दुःखासही कारण होतात. विषयप्राप्ती व सुखदुःख यांचा अव्यभिचरित संबंध आहे असे मुळीच नाही. म्हणून तू विषयसंगाचा अव्हेर कर. जो या देह आणि इंद्रिय व विषय यांच्या तडाख्यात तादात्म्य भ्रांती ठेवून राहत नाही त्यास सर्व दुःखे होत नाहीत, त्यास सुखदुःखे होत नाहीत. अर्थात इंद्रिय व विषय यांच्या कह्यात जो सापडत नाही त्यास केवळ आत्माच दिसतो. कारण वस्तुस्थितीच अशी आहे की या देहादी व्यष्टी व समष्टी उपाधीमध्ये सर्वत्रच चैतन्य गुप्त रूपाने आहे, जे सर्व देहात सर्वत्र आहे, ज्यांचा करू लागले तरी घात होत नाही, असे विश्वव्यापी एक चैतन्य हे तू पहा. जीवात्मा उपाधी तादात्म्याने जीव बनला. वास्तविक प्राणिमात्र आत्मरूप आहे. तो आत्मा अमर आहे, म्हणून तुला शोक करण्याचे कारण नाही. जग स्वभावता उत्पन्न होते जाते, मग तेथे तुला शोक करण्यासारखे काय आहे? शोक करणे पुष्कळ प्रकारांनी वाईट आहे. आता स्वधर्म नाश होईल म्हणून शोक करीत असतील तरी तेही योग्य नाही, कारण क्षत्रियास जगात युद्धासारखे दुसरे काही व धर्म्य व उचित नाही. जरी गाईचे दूध असले, एरवी ते कितीही पवित्र व गोड असले तरी नवज्वराच्या रोग्याला ते देऊ नये असे सांगितले असताही आग्रहाने रोग्यास दिले तर ते त्यास विषवत मारक होते. त्याप्रमाणे दया, करुणा, कृपा हे गुण कितीही चांगले असले तरीही युद्धप्रसंगी क्षत्रियाने अंगीकारले तर त्यात त्याचा संपूर्ण नाश होईल. अर्जुना, सांप्रतचे युद्ध म्हणजे जणू तुमचे दैवच फळले आहे. क्षत्रियाने बहुत पुण्य करावे त्यावेळी त्यांना असला युद्ध करावयाचा प्रसंग येतो. तो प्रसंग तू टाकून जाणे म्हणजे पूर्वजांनी मिळविलेले पुण्य, यश व कीर्ती आपणच घालविल्यासारखे होईल. सगळे जग तुला नाव ठेवील आणि महापातके तुला शोधूत येऊन गाठतील, कारण स्वधर्महीन पुरुषास महादोष घेरत असतात. असा हा धर्म्य संग्राम टाकून नसत्या गोष्टीचा शोक करीत बसलास तर पापाला पात्र होशील व अपकीर्तीचा डाग कल्पांतापर्यंतही जाणार नाही. अपकीर्ती जोपर्यंत अंगाला शिवली नाही तोपर्यंत शहाण्याने जगावे. आता सांग बरे, इथून कसे परत फिरावे? तू दयेने रणातून परत फिरशील ही तुझी स्थिती या सर्वांना पटणार नाही. हे कौरव तुला चारी बाजूंनी घेरतील.
तुझ्यावर बाणाचा वर्षाव करतील तेव्हा तुझी कृपाळूपणाने सुटका होणार नाही. थोडक्यात सांगायचे तर तुला धरून कौरव बेअब्रू करतील व असलेली कीर्ती जाऊन तुझी अपकीर्ती होऊन तू पापास पात्र होशील. त्यापेक्षा युद्ध करणे चांगले, कारण युद्ध करता करता मरण आले तर स्वर्ग मिळेल, जय मिळाला तर राज्य मिळेल. म्हणून अर्जुना, फळ आशा सोडून क्षत्रिय धर्माप्रमाणे युद्ध कर. त्यात जय झाला किंवा अपजय झाला काय हे ते श्रेयस्करच आहे. अशी समत्व बुद्धी ठेवून उचित असे युद्ध करण्यास तयार हो. त्या धर्मीय युद्धाचे आचरण करीत असताना जो जो प्रसंग येईल तो मुकाट्याने सहन करणे हेच तुला श्रेयस्कर आहे व मग सहजच तुला पाप लागणार नाही. म्हणून तू आता खुशाल लढावे. येथपर्यंत 4 विकल्पाचे विवेचन करून थोडक्यात सांख्यस्थिती सांगितली. आता वज्रकवचाप्रमाणे रक्षण करणारा जो निष्काम कर्मयोग तो तुला सांगतो. ज्या कर्मयोगात बुद्धियोगात इहलोकाच्या सुखाचा नाश तर होत नाही, पण मोक्षही प्राप्त होत नाही. ईश्वरा वाचून ज्या बुद्धीला अन्य आश्रयस्थान नाही, अर्थात जिचे परिवासन परमेश्वर प्राप्तीतच आहे, जगात तीच एक दुर्लभ सद्बुद्धी आहे. तीहून अन्य जी बुद्धी आहे ती अनेक प्रकारची असून तिच्या ठिकाणी अविचारीच रममाण होतात. ईश्वरार्पण बुद्धीने स्वधर्माचरण केले म्हणजे मग या देहादी उपाधीत असूनही ती उपाधी मनुष्याला बाधा करू शकत नाही. कारण नित्यनैमित्तिक कर्माला 2 फाटे फुटतात. त्यात एक म्हणजे सकाम बुद्धीने करणाऱ्याला स्वर्गादी फलाची प्राप्ती, दुसरा म्हणजे स्वर्गादी फलाची इच्छा न करता ईश्वरार्पण निष्काम बुद्धीने स्वकर्म म्हणून करणाऱ्याला वैराग्यादी सामग्रीद्वारा मोक्ष प्राप्ती होते. ते आत्मसुख ज्ञात होईपर्यंत स्वर्ग संसारापैकीच कोणती तरी अवस्था प्राप्त होते. वेदातील अर्थवादात्मक स्थावक वचनावर जोर देऊन केवळ कर्मयोगाचेच महत्त्व तेही मनोहर दिसणाऱ्या स्वर्ग सुखादी फलाच्या दृष्टीने स्थापन करतात. अविचारी लोक क्षणिक सुखास भुलून त्याकरिता अनेक परिश्रम करून संपादिलेला धर्म निष्फळ करतात. त्यांच्या पुष्पित वाणीला भुलून कदाचित त्यांची संगती करून आत्मसुख विसरून जाशील, पण तसा विचार येऊ देऊ नकोस. अधिकार परत्वे वेदांत बऱ्याच साध्याचे व साधनाचे प्रतिपादन केले आहे. तरीसुद्धा त्यापैकी आपणास जे हितावह अपेक्षित असेल त्याचा स्वीकार कर. केवळ प्रमाणसिद्ध असते ते सर्व ग्राह्यच असते असे नाही, तर प्रमाणसिद्ध असूनही जे तात्पर्य विषयीभूत असते तेच ग्राह्य असते अशी व्याप्ती आहे. याविषयी दृष्टांतपूर्वक सांगतात. सूर्योदय झाल्यावर सगळे वस्तू दिसू लागतात, म्हणून त्या सर्व रस्त्यांनी का चालायचे. संपूर्ण भूतल जलमय झाले तरी त्यातून आपण आपल्या गरजेपुरतेच पाणी घेतो. त्याप्रमाणे विचारी मुमुक्षू संप्रदायपूर्वक देह तात्पर्याचा विचार करतात, वेद तात्पर्याचा विचार करतात. त्यात जे शाश्वत तत्व असेल तेच खरे हितावह व अपेक्षित असल्यामुळे त्याचा स्वीकार करतात. अर्थात ते वेदाविषयी उपक्रमोपसंहारादी षड्लिंगपूर्वक विचार करून वेद तात्पर्यविषयी भूत प्रमाणसिद्ध शाश्वत तत्व आणि मुमुक्षुस अपेक्षित जे अद्वितीय ब्रह्म तेच ग्राह्य असल्याने त्याचाच तेवढा स्वीकार करतात. याप्रमाणे विचार केल्यास तुला मात्र निष्काम कर्म करणेच उचित आहे. कुकर्माचा अंगीकार न करता सत्कर्मच निष्काम बुद्धीने करीत राहा. ते निष्काम कर्म काही प्रतिबंधामुळे यथासांग न होता अपुरे अर्धवट राहिले तरीही ईश्वरार्पण केले असल्यामुळे ते परिपूर्ण आहे. ते कर्म यथासांग पार पाडले तरी त्यामुळे संतोष अतिशयास प्राप्त व्हावे हेही नको. या रीतीने ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणे व त्यात चित्ताची समता राहणे हेच योगाचे सार आहे. कर्तृत्वमद, अहंकारयुक्त व फलाच आस्वाद, फल इच्छासहित म्हणजे सकाम कर्मयोग हा निष्काम कर्माच्या मानाने फारच कमी प्रतीचा आहे. सकाम कर्म करता करता यश्चैवत प्रयत्नसाध्य विषय भोग अनित्य आहेत असा निश्चय झाला तर त्यामुळे विषय सौख्यविषयी त्यागपूर्वक वैराग्य होऊन कर्तृत्वमद व फल आस्वाद टाकून देऊन उर्वरित राहिलेल्या कर्मशेष अनुष्ठानाने चित्तशुद्धीद्वारा सद्गुरुकृपेने शेवटी जी स्थिती प्राप्त होते तीच योगस्थिती किंवा निरहंकार व निष्काम बुद्धीने केलेल्या कर्माचे परिवासन रूप जी स्वाभाविक योगस्थिती तिच्यामुळे जन्ममरण संसाराच्या पार पलीकडे जातो व पाप पुण्यरूप बंधनातून सुटका होते. तुझी बुद्धी देह व इंद्रिये यांच्या संगतीने चंचल व मोहयुक्त झाली आहे. ती जेव्हा स्वजनांचा देहेंद्रियाचा
देहेंद्रियाचा मोह टाकून शुद्ध होईल, वैराग्य संपन्न होईल किंवा निरीच्छ होऊन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होईल, त्यावेळी तुला या स्वाभाविक योगस्थितीचा अर्थात समाधीचा अनुभव येईल. असे समाधीचे वर्णन ऐकून या समाधीचा कोणी अनुभव घेणारा स्थितप्रज्ञ आहे काय? जो निरंतर समाधी सुखाचा अनुभव घेतो तो कोणत्या स्थितीत असतो, तो कसा आचरण करतो, हे देवा मला कृपा करून सांगा, अशी अर्जुनाने विनंती केली. यापुढे षड्गुणे ऐश्वर्य संपन्न भगवान त्या स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगू लागले. जो निरुपाधिक आत्मानंदाने सर्वदा तृप्त आहे, ज्यास विषयासक्ती अजिबात नसते, अर्थात ज्याच्या कामनेची आत्यंतिक निवृत्ती झाली आहे, देहादी उपाधीवर आध्यात्मिक दुःखाचे भयोत्पादक उद्वेगजनक असे कितीही प्रसंग आले तरी चित्त आत्मानंदात तल्लीन झाले असल्यामुळे तो भयास किंवा उद्वेगास प्राप्त होत नाही. देहादी उपाधीचा निराश करून जो भेदरहित केवळ आत्मरूप झालेला असतो, चंद्राप्रमाणे जो आपला आत्मानंद प्रकाश सर्वांना अखंड सारखा देतो, अत्यंत बलवान किंबहुना योग्य असंही दुर्दम्य त्याच्या कचाट्यात न सापडले तर त्या साधकास व्याकुळ व हीनदीन करणारे इंद्रिय ज्याच्या स्वाधीन आहेत, तो या विषय सुखास भुलून फसविला जात नाही. परमात्म्याला हृदयात साठविल्यामुळे संपूर्ण विषय वासनेचा नाश झालेला असतो. यापुढे ज्याने मनोनिग्रह व इंद्रिय निग्रह केला नाही तो स्थितप्रज्ञ नव्हे, त्यास समाधी सुखाचा लेशही मिळत नाही. याकरिता साधकास इंद्रिय निग्रह करणे अत्यंत जरुरीचे आहे असे सांगितले. यकिश्चित विषयाचे नुसते मनात स्मरण झाले तरी अनर्थच ओढवतो, कारण विषयाचे चिंतनातच सर्वानार्थाचे व नाशाचे बीज साठवलेले असते. म्हणून साधकाने आपल्या मनातून संपूर्ण विषय काढून टाकण्याचा व मिथ्यात्व निश्चय करण्याचा प्रयत्न करावा. तो तसा निश्चय की मग रागद्वेष आपोआप नष्ट होतात. नंतर इंद्रिय विषयाच्या ठिकाणी रममाण झाली तर ते विषय त्यास बाधक होत नाहीत. पूर्ण सिद्ध अवस्थेस प्राप्त झालेल्या दृढ परोक्ष अनुभूती संपन्न स्थितप्रज्ञाची ही गोष्ट आहे, हे लक्षात ठेवावे. कारण परमात्मा रूप झालेल्या स्थितप्रज्ञ पुरुषास किंवा जीवनमुक्तास स्वभिन्न स्वविरोधी व स्वपेक्षा श्रेष्ठ असे कोणी राहत नाही. त्याला विषय कसले व ते बातील तरी कोणाला? तो आपणच स्वतः सर्व रूप परिपूर्ण रूपाने असतो, तोच अचल प्रज्ञा असे निभ्रांत समज. ज्याची चित्तात नेहमी प्रसन्नता असते व ज्या स्थिर शांतीचा लाभ झाला त्याला दुःख कसले आणि हे होणार तरी कुठून? निवाऱ्यातील दीपज्योतीप्रमाणे जी स्थिर बुद्धी आहे तो आत्मस्वरूप समाधीत निश्चलपणे रत असतो. हा योगयुक्त होऊन राहण्याचा विचार त्याच्या अंतःकरणात नाही, त्याला शब्दाधिक विषय आपल्या पाशात गोवून टाकतात. अर्जुना, ज्याच्या ठिकाणी मनाची चंचलता असल्याने इंद्रिय निग्रह नाही, ज्यास शांतीचा लेश नाही, त्याला सुख हे चुकून देखील मिळत नाही. म्हणून मुमुक्षुने मनोनिग्रह व इंद्रिय निग्रह अवश्य करावा. इतकेच नव्हे तर कृतार्थ होण्याच्या बेतात आलेल्या सिद्धस्थिती प्राप्तीच्या जवळ आलेल्यांनाही इंद्रिय निग्रह करण्याचे जरुरी आहे. त्याने कौतुकाने जरी इंद्रियाचे लालन केले तर तो संसार दुःखाने व्यापला जातो. सर्व प्राण्यास अज्ञात असलेल्या आत्मस्वरूपाविषयी स्थितप्रज्ञ पूर्ण जागा असतो. यश्चावत प्राणी ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपलेले आहेत, अर्थात ब्रह्मात्मैक्य स्वरूपाचे अज्ञान हीच कोणी एक निद्रा असून त्या अज्ञान निद्रापरोक्षतेमुळे प्राणी त्या ब्रह्मात्मैक्य तत्वास यथार्थत्वाने जाणत नाही. तिथे हा इंद्रिय संयमपूर्वक स्थितप्रज्ञ झालेला पुरुष पूर्ण जागा असतो. म्हणजे ब्रह्मात्मैक्य स्वरूप विषयक अज्ञानरूपी निद्रा संपूर्णतया क्षय पावल्यामुळे जो प्रबोध अवस्थेस प्राप्त झाला, अर्थात ब्रह्मात्मैक्य साक्षात्कारास प्राप्त झालेला असतो. तसेच ज्या विद्यादशेत दृष्टादृश्य दर्शनादी भेदवदी अवस्थेत प्राणी मात्र जागे आहेत, म्हणजे अहमध्यासपूर्वक हा मी व हे माझे अशा व्यवहारपूर्वक दृश्यास सत्य व भोगसाधन समजतो व स्वतः भोगता समजून व्यवहार करतो, त्या अवस्थेस तो ज्ञानी निजलेला असतो. म्हणजे अहमध्यास हे तू भूत अनादी अविद्या सर्वथैव निवृत्त झाल्यामुळे, तिच्याविषयी नाहीचाच निश्चय झाल्यामुळे ज्ञाननशेत हा मी हे माझे असा प्राकृत व्यवहार तो मुळीच करीत नाही. ही एक सूक्ष्म खूण आहे. जो निरंतर शांत असतो तो अनंत अखंड एकरस सुखात निमग्न असल्यामुळे त्यास रिद्धी सिद्धी आल्या काय नि गेल्या काय
त्याची खिजगंती नसते, किंबहुना स्वर्गसुखाचीही त्याला पर्वा नसते, कारण तो आत्मबोधाने परमानंदाने संतुष्ट झालेला असतो. तो आपले ठिकाणचा मीपणा सर्व विषय बाधित करून संपूर्ण विश्व आत्मरूप समजूनच विश्वात संचार करीत असतो. या सर्वोच्च ब्रह्मबोधावर निरंतर आरूढ झाल्यामुळे त्याचा देहपात होण्याची वेळ आली तरीही मरणकाळची चिंता, मृत्यूसमयचे देहदुःख त्याला मुळीच प्रतिबंध करू शकत नाही. त्याच्या चित्तात कोणतीच व्याकुळता न होता देह पडतो. मरणापूर्वीच ब्रह्मस्थितीस लाभलेला ज्ञानी भक्त देहपातानंतर दुसरीकडे म्हणजे तरी कोठे जाणार? तर त्याची ब्रह्मस्थिती रूप अवस्था देहातही मोडणे सुतराम अशक्य आहे. असे भगवंताचे बोलणे ऐकून अर्जुन आपल्या मनात फार हर्षित झाला. यापुढे त्याच्या मनात शंका येऊन अर्जुन देवांना प्रश्न करेल तो संवाद श्री निवृत्तीनाथाचे शिष्य श्री ज्ञानदेव पुढच्या अध्यायात सांगतील.